राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे अगदी निकटवर्तीय आणि नातेवाईक मानले जाणारे प्राजक्त तनपुरे आज राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. आपल्यासोबत आहे TV9 ची खास बातचीत करणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि तुम्ही शरीरानं तर चाललाय भाजपमध्ये, पण बॉडी आणि सोलने तुम्ही भाजपसोबत आहात का? हिंदुत्वाची कास तुम्ही धरणार आहात का? बरेच प्रश्न आहेत राहुरीच्या जनतेच्या मनामध्ये, महाराष्ट्राच्या मनामध्ये. काय म्हणाल? नेमका पहिला प्रश्न कुठला विचारायचा तुम्हाला? बरेच तुम्ही नाही, तुम्ही चाललाय भाजपमध्ये, आज पक्षप्रवेश करताय, तुमची भावना काय आहे आणि खरंच चालला आहात का तुम्ही भाजपमध्ये? हा सुद्धा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. नाही, दोन प्रकारे मी या गोष्टीचा विचार करतो की ठीक आहे, आता मी ज्या पक्षामध्ये माझं आत्तापर्यंतचं आयुष्य गेलेलं आहे एवढं सोपं नाही आहे. शेवटी माझे भावनिक संबंध तिथल्या आमच्या पक्षाशी, पक्षाच्या नेतृत्वाशी, सहकाऱ्यांशी खूप भावनिक संबंध माझे आहेत. आणि एक भावनिक विचार केला तर माझ्या दृष्टीने ते हा खूप तसा जड आणि अवघड निर्णय आहे. पण दुसरीकडे विचार करता शेवटी माझं राजकीय कारकीर्द ही माझ्या एकट्याची नाही आहे. माझ्यावर माझ्या मतदारसंघातले खूप जुने काही तरुण नवीन सहकारी असतील, काही अगदी पिढ्यानपिढ्याचे सहकारी आमच्या कुटुंबाशी निगडीत, असे सर्वांचंच राजकारण माझ्यावर अवलंबून आहे. आणि त्या सर्वांचा प्रचंड मोठा आग्रह मला गेल्या काही दिवसापासून होत होता. अगदी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देखील मला ऑफर होती. त्यावेळेसही मी ती आदरपूर्वक नाकारली, घड्याळ चिन्हावर उभं राहण्याची. त्याही वेळेस काही बऱ्याचशा कार्यकर्त्यांचं मत होतं आपण जायला पाहिलं होतं सत्तेबरोबर. अशा एक दोन संध्या तुम्ही नाकारल्या. शेवटी कार्यकर्त्यांचंही दडपण माझ्यावरती तितकंच होतं. आणि माझी एक कारकीर्द ही एकट्याची नसून त्यांच्या सर्वांमुळे माझं राजकारण आहे आणि त्यांचा मोठा दबाव कार्यकर्त्यांचा माझ्यापुढं होता. आणि म्हणून मी आज कुठंतरी सत्तेबरोबर जाण्याचा हा निर्णय घेतोय. परंतु माझ्या दृष्टीने भावनिक जर आपण बघाल तर हा तसा भावनिक अवघड निर्णय आहे. पण आता शेवटी सर्वांचीच राजकीय कारकीर्द पणाला लागली असल्यामुळे मला कुठेतरी हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. नक्कीच. पण याबाबत सुप्रियाताईंची पण तुम्ही भेट घेतली होती. जयंत पाटील साहेबांनी पण काल सांगितलं की मी खूप विनवण्या करण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात. असं काय झालं की तुम्हाला वाटलं की आता राष्ट्रवादीला सोडायला पाहिजे? कारण तुमचा इतिहास राहिलेला आहे की ज्यावेळी शरद अजितदादा पवार भाजपसोबत जात होते तेव्हा तुम्ही एकटे असे नेते होते ज्यांनी तिथे जाणं टाळलं होतं. त्यामुळे तुम्ही सेक्युलर विचारांचे आहात, हा एक स्टॅम्प तुमच्यावर सुद्धा लागला होता, बरीच चर्चा होती. पण आज हे सगळे दावे खोडून निघालेले आहेत. नाही, त्यावेळेस आपण म्हणता ती भूमिका मी निश्चितपणे घेतली होती. माझ्या विचारांवरती मी ठाम होतो. शेवटी मी तुम्हाला कारण सांगितलं की माझ्यावर कार्यकर्त्यांचा असलेला दबाव, त्यांच्या राजकीय अस्तित्व आणि परिणामी कार्यकर्तेच नसतील माझ्या बाजून तर मी असूनही काय उपयोग नाही. आणि ज्या कुठल्या पक्षात मी जाणार आहे, शेवटी सगळ्याच पक्षात काही चांगले वाईट विचार असतात. चांगलं आपल्या मनाला जे पटतं ते चांगल्याही गोष्टी आहेत, काही गोष्टी मनाला न पटणाऱ्या असतील. पण ज्या चांगल्या गोष्टी असतील, ज्याचा फायदा माझ्या कार्यकर्त्यांना होईल, माझ्या जनतेला होईल, काही कामं माझ्या मतदारसंघात मार्गी लागतील, हा विचार घेऊन मी त्या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे. पण शरद पवारांना सोडल्याचं शल्य बोचतंय कुठेतरी मनाला अजूनही. हो, त्याच्यात मी काय खोटं बोलणार नाही, निश्चितपणे. पण बोलणं झालंय तुमचं शरद पवार साहेबांशी? नाही, मी सुप्रियाताईंशी बोललो. काल मी त्यांना भेटायला गेलो होतो. शेवटी त्या पक्षाने मला जो काय मान मिळाला आहे तो निश्चितपणे त्या पक्षामुळं, त्या पक्षातल्या नेत्यांमुळं मिळालेला आहे. आणि त्यामुळं अशा वेळेस त्यांना थोडंसं विश्वासात घेऊन माझी काय अडचण आहे, माझी काय परिस्थिती आहे, हे मी त्यांना जी काय खरेखुरं माझ्या मनातलं ते बोललो त्यांच्याशी आणि निरोप घेऊन त्या ठिकाणी. खरा नेता तो असतो जो पक्षासोबत संघर्षाच्या काळामध्ये उभा राहतो, अशी चर्चा आहे. पण तुम्ही उभे राहिले नाहीत, तुम्ही सत्तेसोबत गेलात, अशी पण एक चर्चा आहे. हे दावे तुम्ही कसे खोडून काढणार आणि तुमच्या जनतेला, जे तुमच्यासोबत कार्यकर्ते काम करतात, त्यांना विश्वास कसा देणार? नाही, पक्ष अडचणीत आला 2022मध्ये, जेव्हा आम्ही सत्तेतनं बाहेर पडलो. त्यावेळेसही मी पक्षाबरोबरच होतो. नंतर पुन्हा पक्ष अडचणीत आला जेव्हा दादांनी काही आमदार घेऊन दादा बाजूला गेले, त्याही वेळेस मी पक्षासोबत होतो. 24ला विधानसभा निवडणुकीच्या आधी देखील मला घड्याळ चिन्ह घेण्याची ऑफर आली, तरी देखील मी पक्षासोबत होतो. आत्ताही मी पक्षासोबत होतो. पण शेवटी माझं राजकीय आयुष्य, जर माझा जो पाया आहे तोच जर ढासळला तर उद्या मी पक्षाला देखील काही योगदान देऊ शकणार नाही. जी लोक माझ्याबरोबरच
जी आहे त्यांची जी भावना आहे त्यांच्या भावनेचा देखील दुसरी बाजू ती देखील आहे, तेवढीच महत्त्वाची आहे की शेवटी त्यांच्या भावनेचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा देखील विचार करणं मला गरजेचं होतं आणि म्हणून मला हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागलेला आहे. त्या घड्याळ चिन्हाकडून तुम्हाला ऑफर होती, मग दोन्ही पक्षाचं राजकीय भवितव्य धोक्यात आहे असं म्हणावं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. काय चित्र दिसतंय तुम्हाला? नाही, दोन्ही पक्षाचं म्हणजे राजकीय भवितव्य अधांतरित दिसतंय असं वाटतंय? तुम्ही भाजपसोबत गेलात, राष्ट्रवादी पक्षाचं. नाही, मी काय इतका मोठा नेता नाही की माझ्या जाण्यानं काही खूप नुकसान होईल. निश्चितपणे ठीक आहे, राहुरी मतदारसंघामध्ये पोकळी शेवटी होणार आहे, पण मी काय एवढा मोठा नेता नाही की राज्यामध्ये कुठं काय हे व्हावं एवढं. बरं, राष्ट्रवादी भाजपकडून तुम्हाला काही ठोस आश्वासनं देण्यात आली? कारण आज चर्चा 3 वाजता तुमचा प्रवेश होईल, त्याच ठिकाणी तुम्हाला विधान परिषदेचा AB फॉर्म पण दिला जाईल. तयारी आहे तुमची? हां, विधान परिषदेचा विचार होऊ शकतो. निश्चितपणे विधान परिषदेच्या माध्यमातून जर काही संधी मिळाली तर आमदारकीच्या माध्यमातून आणखीनही लोकांचे प्रश्न, राज्यातल्या जनतेचे प्रश्न हे पुन्हा एकदा सभागृहात मांडण्याची संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं होईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तुमची भेट झाली होती, तेव्हापासून या चर्चांना खरं तर उदाहरण आलं होतं. काही त्यांनी त्याच वेळी तुम्हाला आश्वासन दिलं होतं? नाही, त्यावेळी चव्हाण साहेबांशी हा विषय नव्हता झालेला. त्यावेळेस काही विषय मतदारसंघातल्या प्रश्नांचे वगैरे होते, ते देखील सकारात्मकपणे पुढे जात आहेत प्रश्न देखील ते. नक्कीच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आवडतं तुम्हाला? हां, व्यक्ती म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्याबद्दल मी वेळोवेळी त्यांनाही भेटून माझं व्यक्तिगत मतं सांगितलेली आहेत. त्यांचे जे काही इनोव्हेटिव्ह निर्णय जरी मी विरोधात होतो तरी देखील काही निर्णयाची मी विरोधात असताना देखील प्रशंसा केली होती. जसं की दिवसा वीज द्यायची जी काय योजना, शेतकऱ्यांची जी काही योजना आहे ती त्यांच्या सरकारच्या काळात त्यांनी अत्यंत इनोव्हेटिव्ह अशी ती योजना होती. मी त्यांनाही एक दोनदा भेटून हे सांगितलं होतं की मला हे म्हणजे एक क्रांतिकारी योजना आहे की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांनाही दिवसा लाईट मिळणार आहे आणि उद्योग आणि इंडस्ट्री आणि कमर्शियल ग्राहकांवरती देखील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होणार आहे. त्यांची ही योजना नंतर आमच्या सरकारच्या काळामध्ये मी देखील अजून त्याच्यामध्ये काही सुधारणा करून आणखीन कशी ती गतिमान करता येईल याचा आम्ही देखील प्रयत्न केला होता आणि आता ते अजून चांगलं स्वरूप त्याला येतं आहे. त्यामुळे निश्चितपणे इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील, एक सर्व विषयांवरचा त्यांचा अभ्यास असेल, हे मी विरोधी बाकांवरनं बघितलेलं आणि अप्रिशिएट दॅट. नक्कीच. पण पुन्हा ऊर्जा मंत्रीची जर भूमिकेमध्ये तुम्हाला यायला सांगितलं तर तुम्ही ती स्वीकारणार का भूमिका? नाही हो, अजून काय माझा प्रवेश देखील झालेला नाही. तुम्ही मला उगाच हरभऱ्याच्या झाडावर सोडू नकात. काय विषय, अजून प्रवेश माझा व्हायचा आहे. त्यामुळं विधान परिषद तर तुम्हाला मिळेल अशी चर्चा आहे, याबद्दल काही बोलणं झालंय का तुमचं? हा, मी अपेक्षित आहे विधान परिषद मला मिळेल अशी मला अपेक्षा आहे. नक्कीच. पण एक चर्चा जी बाहेर वारंवार होते, खाजगीमध्ये सुद्धा होते, की भाजपमध्ये ते लोक जातात ज्यांच्यावरती ईडीच्या कारवाया होतात, ज्यांच्यावरती चौकशीचा ससेमिरा मागे लागलेला असतो, त्यामुळे वैतागून ते भाजपमध्ये जातात. तुमच्याबद्दल पण ही चर्चा खाजगीमध्ये होते, याला उत्तर कसं देणार तुम्ही? नाही, मी तुम्हाला आता जे काय ते अगदी स्पष्टपणे बोललो की माझ्या कार्यकर्त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न शेवटी सगळा मतदारसंघातला विषय आहे. बाकी ईडीची एक केस माझ्या एकट्यावर नव्हती, ती राज्य बँकेची केसमध्ये खूप सारे लोकांवरती होती. त्यामुळे मी काही एकटा त्याच्यामध्ये नव्हतो आणि तिचा निकाल लागलेला आहे. वर्षभरापूर्वी त्याला क्लीन चिट ह्यांनी दिली होती. त्यामुळे त्याचा आणि ह्याचा काय संबंध नाही तसा अजिबात. माझ्यावर बाकी एकही गुन्हा माझ्या कारकिर्दीमध्ये कुठला दाखल नाही. कुठल्याच गुन्ह्यामध्ये मलावर कुठली FIR नाही, काय नाही. त्यामुळे तशा अर्थाने जे तुम्ही खाजगी म्हणता तसा काही विषय नाही. एक चर्चा अशी पण आहे की नेहमी राजकारणात पाहिलं की मामा भाच्याचा हात धरून त्यांना राजकारण शिकवत असतो, राजकारणात घेऊन येतो. यावेळी उलटं होणार आहे, नेमकं भाचा भाजपमध्ये गेला, आता मामा पण जाणार, अशी पण एक चर्चा आहे. हे बघा, मी अत्यंत क्लिअर हा विषय करू इच्छितो. ते नात्याने माझे मामा आहेत. त्या व्यतिरिक्त देखील एक या राज्याचा नागरिक म्हणून देखील मी त्यांच्याकडं खूप मोठ्या आदराने बघतो. त्यांनी 9 वर्ष अर्थसंकल्प मांडलेला आहे. अत्यंत अनुभवी आहेत, अत्यंत अभ्यासू आहेत, अत्यंत शांत संयमी व्यक्तिमत्व आहे आणि एक दूरदृष्टी असणारं व्यक्तिमत्व म्हणून मी भाचा म्हणून नाही, त्या राज्याचा नागरिक म्हणून त्यांच्याकडे बघतो. पण शेवटी त्यांचं राजकारण हे त्यांचं राजकारण आहे, माझं राजकारण हे माझं राजकारण आहे. ते सांगली जिल्ह्यामध्ये तिकडं जातात, मी तिकडं गेलं की मामाच्या गावाला जातो म्हणून मला आनंद होतो. त्याच्या पलीकडे शेवटी राजकारण माझं आहे आणि माझी त्यांच्याशी चर्चा आत्ता मधल्या पोटनिवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा आमच्याकडे पोटनिवडणूक होती त्यावेळेस चर्चा झाली. त्यानंतर
मला त्यांच्याशी पुढं चर्चा झालेली नाही माझी ह्या विषयावर. तुमची इच्छा नाही की मामाने भाजपमध्ये यावं? हे बघा, शेवटी त्यांचं राजकारण आहे. ते माझ्यापेक्षा वयानी अनुभवानी खूप मोठे आहेत. त्यामुळे मी काहीतरी त्यांच्याबाबत वक्तव्य करावं एवढा मोठा मी निश्चितच नाही. तुमची काही चर्चा झाली त्यांच्याशी? सांगितलं तुम्ही भाजपमध्ये चाललं? माझं धाडस झालं नाही. मी आत्ता तर काय बोललो नाही, पण पोटनिवडणुकीच्या वेळेस माझी काही चर्चा झाली होती. मी त्यांना माझे काही व्यथा सांगितल्या होत्या. पण आत्ता मात्र माझं त्यांनाही भेटायचं धाडस झालं नाही आणि पवार साहेबांनी भेटायचं धाडस झालं नाही. कारण मला एक वेगळं भावनिक नातं आहे. मी काय बोलू हे शब्द माझ्याकडून फुटले नसते. पण मी ताईंना मात्र भेटलो काल. मनामध्ये धाकधूक आहे, नवीन पक्षात जात आहे, कसं होईल काय होईल? नाही, आता तो एक राजकीय विचार आहे, राजकीय निर्णय आहे. शेवटी भावना असते, प्रत्येकाकडे असते. मी काय माणूसच आहे. मलाही एवढं वर्ष चाललेला पक्ष सोडून जाताना कुठेतरी मलाही मनात दुःख आहे. पण आता शेवटी पुढची वाट आहे, नवीन पक्ष आहे. त्यामुळे जसं पुढं आता होईल ते बघता येईल पुढं काय. नक्कीच, धन्यवाद तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. आणि आपण पाहतोय की आता आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिलेली आहेत प्राजक्त तनपुरे यांनी. आणि त्यासोबतच जयंत पाटील जे मामा आहेत त्यांच्याशी बोलण्याचं धाडस झालं नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आता विधान परिषदेवर प्राजक्त तनपुरे यांची वर्णी कशी लागणार आहे आणि पुढे जाऊन त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची पण माळ पडणार आहे का, पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.